स्मृती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरुसीसाठी जन्म सोसियले दृष्ट निर्धारिले. किती एका अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. कालही मला वाटतं आमच्या भगवान बाबाची सेवा होती, पण पावसाची कृपा एवढी, या पावसानं काय लावलं काही कळत नाही स्वामीजी मला. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात पावसाळा, कसं चाललं काही कळत नाही. लोक म्हणतात असं कोण व्हायला लागलं, तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुम्ही आवाज कमी करता थोडा, तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना. तुम्ही माणसा असून हैवानासारखे वागायला लागले. निसर्ग किती दिवस आपल्या मनासारखा राहील महाराज? अजिबात नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, महाराज माणूस म्हणून माणसासारखं जगा, त्या दिवशी निसर्ग तुमच्या मनासारखा जगल. माणसाची नीतिमत्ता एवढी खराब झाली, चांगली जर म्हैस घ्यायला गेले ना तुम्ही बाजारामध्ये, तर 2 लाखाची म्हैस आहे, जाफरी म्हैस. चांगला खिल्लारी बैल जर घ्यायला गेले तर 10-10 लाख रुपये एका बैलाची किंमत आहे. चांगलं इंग्लिश कुत्र जर घ्यायला गेले तर 50,000 रुपये इंग्लिश कुत्र्याची किंमत आहे. चांगली गावरान कोंबडी खायला जातो मी, 3-4 हजार रुपये किंमत आहे. बैलाची किंमत 10 लाख आहे, म्हशीची किंमत 2 लाख आहे, गिर गायची किंमत 1.5 लाख आहे, कुत्र्याची किंमत 50,000 आहे, कोंबडीची किंमत 4,000 आहे. माणसाची किंमत काय हो? 500 रुपयावर मतदान विकायला लागलो ना आपण. देशीच्या बाटलीवरून कोंबडीच्या टांगावर कसं होईल महाराज? माझं एक वाक्य लिहून ठेवा. प्रभू रामचंद्राच्या दरबारातून तुम्हाला सांगतोय, जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय, तोपर्यंत या देशातल्या लोकांनी विकासाची अपेक्षा करायची नाही. अरे काय चाललंय? संभाजी राजाला औरंगजेब बादशाने ऑफर दिली होती, संभाजी एकदा म्हण तू मुस्लिम आहे, सगळं राज्य तुझ्या नावावर करून देतो. महाराज गरम सळाया प्रभू रामचंद्र संभाजी राजांच्या डोळ्यात घातलेले. काय नव्हतं करतायत? भगतसिंग राजगुरू वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेले. हे लोक ज्यावेळेस तुमच्याकडे पाहत असेल, त्यांना लाज वाटत असेल, अरे आम्ही या देशासाठी बलिदान दिलंय, आणि हे लोक 500-500 रुपयात मॅनेज व्हायला लागले, कसं होईल महाराज? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाची धर्माची सेवा करा, सर्वांनी संघटित राहा. मला आनंद वाटतोय, जेवढी काही ट्रस्ट मंडळी आहे, श्री राम मंदिर व पवनसुत संस्थान तीर्थक्षेत्र क मध्ये, क ब मध्ये, आपलं क मध्ये आहेत, जेवढे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे जेवढे काही मंडळी आहे, त्यांना माझी विनंती आहे, आज एवढं प्रभू रामचंद्राचं मंदिर झालंय, अजून एवढा एरिया डेव्हलप करा. ज्यावेळेस जालन्याहून माणूस सिंदखेड राजाला जाईल, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं, जालन्याचा कोणताही मनुष्य, कोणतीही गाडी जर सिंदखेड राजा या दिशेने जर चालली, तर त्या प्रत्येक माणसाला आपल्या संस्थांचं दर्शन घेऊन जाण्याची इच्छा झाली पाहिजे. एवढं सुंदर तीर्थक्षेत्रामध्ये ओळखी असेल, मंत्री जर ओळखीचे असेल, तर कोट्यावधी रुपयाचा निधी येतो, तुम्हाला तर माहिती आहे सगळं. म्हणून प्रत्येकाने संस्थान डेव्हलप करा. बाबाजी तर आहेच, बाबाजी तर लक्ष देतात, पण त्याचबरोबर गावाच्या विकासाचा मुद्दा असेल, संस्थांच्या विकासाचा मुद्दा असेल, तर निश्चित प्रत्येकाने एकत्रित येऊन हे संस्थान मोठं करण्याचा प्रयत्न करा. आपल्या परिसरामध्ये सुद्धा एवढं गोड मंदिर नाहीये प्रभू रामचंद्राचं. परिसरामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या जालना तालुक्यामध्ये सुद्धा नसेल एवढं सुंदर मंदिर आमच्या एकनाथराव साहेबांनी बांधलंय. वकील साहेब, तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा धन्य माता पिता तयाच्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. एवढी चांगली भावना, एवढी चांगली सद्बुद्धी ज्यार्थी पांडुरंगाने प्रभू रामचंद्राने तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण केली, मी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की प्रभू रामचंद्राने आपल्याकडून देशाची, धर्माची, गायीची सेवा अशीच करून घेऊ. आणि तुम्ही सर्व मंडळीला माझी विनंती आहे, जेवढं सुंदर मंदिर आहे तेवढं सुंदर त्याची जोपासना करा. सुंदर असं भगवंताचं मंदिर आहे, साक्षात प्रभू रामचंद्राचं प्रागट्य आपल्या गावामध्ये झालेलं आहे, म्हणून आपणही त्या भगवंताची सेवा करा. म्हणून आज सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. जीवनामध्ये काय करायचं ते करा, फक्त व्यसन नका करू.